गडिंग्लज नगरीच्या इतिहासात एक सुवर्णक्षण म्हटलं तर आज वावगं ठरणार नाही। प्रभाग क्रमांक 8 मधून एक चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले महेश सलवादे यांना आज उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळालेली आहे। उपनगराध्यक्षाची संधी मिळत असताना महेश सलवादे यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जे काही कष्ट घेतले होते, एका कष्टकरी होतकरू तरुणाला आज मंत्री मुश्रीफ यांनी संधी दिलेली आहे। स्वतः नूतन उपनगराध्यक्ष महेश सलवादे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। महेश, तुमचं सत्यवार्ता न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण विजय मिरवणुकीतच भावी उपनगराध्यक्ष महेश सलवादे असा फलक झळकावला होता, काय सांगाल? निश्चितच आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एक युवकाला मी गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच प्रथमच निवडणुकीला उभारलेलो व गडिंग्लजच्या इतिहासात जेवढं मतदान पडले नाही तेवढं मतदान देण्याचं काम ह्या माझ्या प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व मतदारांनी केलं व मला बहुमताने विजयी केलं। मी गडिंग्लज शहरातील सर्वात जास्त मतदान मला ह्या प्रभागातील सर्व जनतेने दिलं व माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे मी उपनगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकलो। आणि प्रथम मी नगरसेवक झालो, त्यानंतर माझे दैवत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी माझ्यावर सार्थ विश्वास ठेवला की हे पोरग निश्चित याच्यावर जबाबदारी टाकलं तर तो गडिंग्लज शहराच्या विकासासाठी वाटा उचलेल। आणि जो नगराध्यक्ष पदासाठी जे आरक्षण पडलं होतं ते SCचं आरक्षण होतं आणि तो आरक्षणाचा विरोधकांनी काय केलं, पूर्वी समोरून पहिला बेडा जंगम हा उमेदवार दिला। त्या बेडा जंगम उमेदवार दिल्या मला मुश्रीफ साहेबांनी विश्वासात घेऊन विचारलं की काय करायचं, तर साहेब जो तुम्ही निर्णय दिसला, जो आदेश दिसला, तो आदेश मी पाळून तुम्ही जो सांगाल तो पक्षाचा मी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीन। त्यामुळं समोरच्या पार्टीनं बेडा जंगम हा उमेदवार दिल्यामुळं नाही नाजासोबत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खालती नगरपालिकेला नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवायला लागली। पण जो माझ्यावर झाला होता जो अन्याय, तो मुश्रीफ साहेबांनी हा दलित समाजावर अन्याय झाला असा सर्व समाजातील लोकांची एक धारणा झाली होती आणि तो धारणा पुसून काढला व मुश्रीफ साहेब हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले। म्हणजे तुम्ही सांगा, आता गडिंग्लज शहराच्या विकासासाठी काय विजन असेल? मंत्री मुश्रीफांच्या सारखी मोठी ताकद आपल्याकडे। निश्चितच मी उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झालेलो आहे आणि आता 46 कोटीची पाईपलाईनची गडिंग्लजमध्ये जी पाईपलाईनचे काम ह्याच्यावर चालू आहे, युद्ध पातळीवर चालू आहे, त्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने व गतिशील मार्गावर नेण्याचे मी काम करेन। उपनगराध्यक्ष पदाकडे 2 खाती असतात, एक आरोग्य व एक पाणी पुरवठा। निश्चित आरोग्य सेवेसाठी काम करणारी जी जास्त कर्मचारी आहेत ती माझ्या प्रभागातील लोक आहेत। मी त्या कामगारांच्याही ज्या अडीअडचणी तेही समजून घेईल व ते कामगार सुद्धा गडिंग्लज स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी निश्चित प्रयत्नशील याच्यापूर्वी होते आणि माझ्या कारकिर्दीत त्यांनी चांगलं काम करतील असं मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। मॅडम, आणखी एक माहिती आहे, ज्या प्रभागातील नागरिकांनी आपल्याला मोठ्या विक्रमी मताधिक्याने निवडून दिलं होतं त्यांचा आभार व्यक्त करत असताना काय शब्द आहेत, काय भावना आहेत? नाही, माझ्याकडे शब्दच नाही खरं म्हणजे, आणि शब्दात हे आभार व्यक्त मी करू शकत नाही, कारण की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला जर तुम्हाला माझी जडणघडण तुम्ही माझ्या चळवळीत असेल किंवा ह्या प्रत्येक राजकीय जडणघडीत धनंजय तुम्ही आईसा, माझ्या पाठीशी कुठलाही राजकीय वारसा नाही, माझ्या घरात कोण साधं नगरसेवक नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही की कोणी आमदार खासदार कोणी माझ्या घरात नाही आहे। माझी आजी एक देवदर्शक चळवळीतले कार्यकर्त्या होत्या, तोच माझा ऐतिहासिक तिची पार्श्वभूमी होती। त्याच्यानंतर माझे वडील निवडणुकीला 2 वेळा उभारले। माझे वडील हे MSCBत परमनंट नोकरीला होते, नोकरीचा राजीनामा देऊन ती निवडणूक लढवली। एकदा त्यांचा 7 मतात पराभव झाला, एकदा 22 मतात पराभव झाला आणि ही पराभवाची खल आमच्या कुटुंबात माझ्या वडिलांना मी लहानपणीपासून बघत येत असताना माझ्या मनाला त्या वेदना असंही वेदना होत होत्या की एवढं काम करणाऱ्या माणसाला जनतेनं का स्वीकारलं नाही, आमच्या काय चुका झाल्यात, ज्या वडिलांच्या जे चुका झाल्यात ते मी दुरुस्त करत आलो आणि चांगलं एक समाजाला नेण्याचा मी विचार केला आणि समाजातल्या लोकांनी सुद्धा मला डोकीवर घेतलं व जो आमचा वनवास होता नगरपालिकेत जाण्याचा, तो वनवास माझ्या भीमनगरमधील लोक असतील किंवा मरकज मोहल्ला असेल, चांद गल्ली असेल किंवा इकडं आपली शाहू कॉलनी असेल किंवा बेगर वसाहतमधील दुर्गा मार्गातले सर्व लोक असतील, या लोकांनी माझ्या विजयात, आपल्या सिद्धराम पाटील कॉलनीतील लोक असतील, ह्या लोकांनी फार मोठा माझ्या विजयात वाटा उचलला आहे। तसेच माझ्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पोरे, युवक असतील, तसंच गल्लीतल्या माझ्या समाजातील महिला ज्या माझ्यासाठी अहोरात्र धडपडत होते, माझ्यासाठी जीवाचं रान केलंय, त्यांचे मी आभार शब्दात तर व्यक्त होऊ शकत नाही, तरी सुद्धा मी त्यांच्या ऋणात राहण्याचं पसंत करेन। धन्यवाद। तर आता आपल्यासोबत हे नूतन नगराध्यक्ष महेश सलवादे बोलत होते, ते गडिंग्लज शहरासाठी एक विजन त्यांनी मांडलेलं आहे। तसंच जो दलित समाजावर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो काय अन्याय झाला होता तो सुद्धा मंत्री मुश्रीफ यांनी दूर केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता ह्या महेश सलवादे यांची उपनगराध्यक्ष पदाची वाटचाल कशा पद्धतीने राहणार, त्यांना कोणकोणती आव्हानं पेलावी लागणार, गडिंग्लजच्या विकास कामाचं पर्व कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेळके, गडिंग्लज। धन्यवाद।